नमस्कार, मी डॉक्टर अतुल साबळे. एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता आलो आहोत जवळे या गावामध्ये. या गावामध्ये बैलगाडा शर्यतीची तयारी सुरू आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी अतिशय चांगला असा घाट या ठिकाणी ग्रामस्थांनी तयार केला आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे की जवळे गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इनाम ठेवला आहे बैलगाडा शर्यतीसाठी. नेमकं काय कारण आहे की या गावाने एवढा मोठा इनाम ठेवला? बैलगाडा शर्यतीसाठी त्यांनी जो इनाम ठेवला आहे त्याची नेमकी रूपरेषा काय आहे? 1 नंबरसाठी 41,000 रुपये आणि फळीपोडसाठी 5,000 रुपये, 2 नंबरसाठी 31,000 रुपये, फळीपोडसाठी 4,001 रुपया, 3 नंबरसाठी 21,000 रुपये, फळीपोडसाठी 3,001 रुपया आणि 4 नंबरसाठी 11,000, फळीपोडसाठी 3,001 रुपये. एकूण सगळा इनाम किती आहे? एकूण सगळा इनाम 3,51,000 रुपये. सतत 3 वर्षासाठी 2 मोटरसायकली, 1 खोंड आणि 1 चांदीची गादा. बाकीच्या गाड्याच्या व्यतिरिक्त इतर काय कार्यक्रम आहेत का? सकाळपासून जी रूपरेषा होणार आहे कार्यक्रमाची, सकाळी साधारण 8 ते 11 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत मांडवडाळ्याचा कार्यक्रम जोरदार असतो आमच्याकडं. त्यानंतर घाटात तिकडून मिरवणूक येणार, त्यानंतर घाट सुरू होणार. तर साधारण 6 वाजेपर्यंत घाटाचं जे बैलगाडा शर्यत झाल्याच्या नंतर इनाम वाटप होईल आणि त्यानंतर पालखी मिरवणूक असते पारंपरिक आणि त्याच्यानंतर ऑर्केस्ट्राचा जंगी असा कार्यक्रम होणार आहे. एकंदरीतच दिवसभरामध्ये भरपूर असे कार्यक्रम आहेत. आपल्यासोबत या गावचे पोलीस पाटील देखील आहेत. काय आहे गावचं नेमकं? गावाचं नियोजन असे आहे, सालाबादप्रमाणे वेताळेश्वर महाराजांची आणि स्वयंभू महादेवाची यात्रा थाटामाटामध्ये प्रत्येक वर्षी साजरी केली जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन निर्णय घेतात आणि गेली 3 वर्ष बाळासाहेब हरिचंद्र माजी सरपंच यांनी काम केलेले आहे. यावर्षी गावाने अशोकराव वाळुंज यांना अध्यक्षपदाची संधी दिलेली आहे. घाटाचं देखील नव्याने काम केलेलं आहे आणि मी गाडा मालकांना आवाहन करतो की तळ्याचं पण काम झालेलं आहे. तुम्ही आपापले गाडे घेऊन या यात्रेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उपस्थितीने निश्चितच यात्रेची शोभा वाढेल. मी असं आवाहन गाडी मालकांना करतो. आपल्यासोबत माजी सदस्य सरपंच देखील आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बैलगाडा प्रेमी तुमच्या जवळे गावात बैलगाडी घेऊन येतील का? तुम्हाला काय वाटतं? दरवर्षाप्रमाणे भरपूर असे बैलगाडा मालक या ठिकाणी गाडे घेऊन येतात आणि त्यासाठीच दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन उपक्रम म्हणून यावर्षी तळ्याची खोली थोडी वाढवलेली, बैल जेणेकरून बाहेर जाणार नाहीत याची बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी असे आम्ही आवाहन करतो आणि भरपूर असं मोठ्या संख्येने सर्व बैलगाडा मालकांनी या ठिकाणी गाडे घेऊन येऊ असं गावच्या वतीने मी सर्व बैलगाडा मालक आहेत या जवळे गावचे, त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आमचं दरवर्षी यात्रेचं मोठं नियोजन आहे. आम्ही तळ्यासाठी खोली भरपूर केली आहे. घाटाचं नियोजन, रॅकचं नियोजन अतिशय काटा राहणार आणि निर्णय पण काटा राहील. आपण पाहू शकतो या ठिकाणी जवळ ग्रामस्थ सांगतायत की बैलगाडा घाटाचं नियोजन अतिशय काटा राहणार आहे. त्यांनी बैलगाडा प्रेमींना या ठिकाणी येण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज मराठी, आंबेगाव, जवळे.